मम्मी हो मस्त पाऊस पडतोय, गरम गरम भजी कर ना. करूयात ना मग. चल, कांदा घ्यायचा, एवढीच कोथिंबीर घ्यायची. कोथिंबीर जरा जास्त असली ना की भज्यांना मस्त टेस्ट येते. मिरची टाकायची. मिरची झालं की मग जिरं टाकायचं, जरा हातावरती चोळून असं असं जिरं टाकायचं चोळून, मग त्याला स्वाद येतो त्याला जिऱ्याचा. परत थोडासा ओवा पण टाकायचा. ओवा पण टाकलेला चांगलं, पण असं हातावरती चोळायचा, चोळून टाकायचा. नंतर मग जरा हिंग टाकायचा. हिंग टाकला की मीठ टाकायचं आपल्या अंदाजाने, कसं आपल्याला किती बनवायचं त्या हिशोबाने. नंतर हळद टाकायची. मीठ वगैरे टाकलं ना, हळद वगैरे टाकली की मग सगळं असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे मीठ कांद्याला चांगलं लागतं. कांद्याला पाणी सुटतं ना, मग ते दुसरं पीठ पातळ होत नाही. आता आपण ना त्यात चण्याचं पीठ टाकूया. आता त्या अंदाजाने घ्यायचं किती पाहिजे तेवढं. 4-5 चमचे घेते. पीठ टाकलं की मग असं मिक्स करून घ्यायचं. म्हणजे कांद्याचं पाणी पीठ आहे ना शोषून घेतं. म्हणजे आपण नंतर पाणी ओतलं की पातळ होत नाही जास्त. आता आपल्या अंदाजाने पाणी ओतायचं, थोडं 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 थोडं. जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. असं चांगलं फेटून घेतलं ना, मग भजी चांगली खुसखुशीत होतात. आता ना जरा खायचा सोडा टाकायचा. खायचा सोडा टाकला की थोडंसं पाणी टाकायचं त्याच्यावरती. छान फेटून द्यायचं. खायच्या सोड्यावरती पाणी का टाकलं ग? अगं ते विरघळायला पाहिजे ना सोडा, मग तसं टाकलं की त्याचे घाटे घाटे राहतात ना, इथे होत नाही मग. तुला आठवतं का दिदू, तू छोटी होती ना तेव्हा भजी केलेली आपण अशीच, आणि मी आपली तुला दिलं खायला. गेली बाहेर घेऊन वाट्यावरती. मी म्हटलं वाट्यावर बसून खाते वाटतं ही भजी. परत 2-3 मिनिटांनी आली. अरे वा म्हणलं, ही भजं संपवलं. मला आश्चर्य वाटलं. नंतर मग परत दोन्ही हातात 2 दिली. परत 2 मिनिटांनी आली. म्हणलं हिने लगेच कशी काही भजी संपवली. मग मी आले पटकन बाहेर, म्हणलं दरवाजा जाऊन बघावं. तर ही दिदीला वाटत बसली भजी. मग त्या दिदींनी मला बघितलं, हसायला लागल्या मोठ्या मोठ्याने. मग तेव्हापासून त्यांना पण ती भजी माझी आवडायला लागली. मग नंतर त्यांना प्लेटीमध्ये दिलीत मी भजी. मग दीदींनी भजी खाल्ली का, तेव्हापासून मग दीदीला तुझ्या मम्मीच्या हातची भजी आवडायला लागली. मम्मी आहेच माझी शेफ. म्हणतात ना, बाईंची भजी खूप छान असतात. बाईंची भजी खूप छान असते. अशी जरा ब्राऊन कलर आला ना त्याचा, ती मग काढायची. आतपर्यंत चांगली भाजतात मग. हे घे गरम गरम भजी तुझी, खाऊन बघ कशी झालीत ती. लगेच बघते.